होईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला कुणाल पाटील आणि त्याच्या साथीला बादल मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आज दादर खेळतोय, परंतु सरप्राईज गोष्ट ही माझ्यासाठी आहे ना की दादरकर मुठभर आलेत. कारण दादरकर ज्या वेळेला मॅच पाहायला येतात तेव्हा गाड्या घोडी हे नेहमी सध्याच्या घडीला सर्वाधिक राहतात. एखादा सामना होत आहेत, कदाचित ट्रक बिक भरून दादरकर येतील. पंचांचा इशारा गणेशजी बाविस्कर सर आणि त्यांच्या साथीला एनआर पॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर एका बाजूला दीपकजी बोराडे यांना देखील तुम्ही पाहता. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू पडेल. 8:33 पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. वॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्या बॉल वरती आलाय. चौकार. खेळ करणारा बेदरकार फटक्यांसाठी जाणला जाणारा फलंदाज, ज्याला मात्र स्ट्रायकर एंडवरती आपण पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळालाय. सुरुवात दमदार, वजनदार, शानदार. अमिश यावेळेला लोअर फुलटोज आहे. आडव्या बॅटने घेतला, आडव्या हाताने घेतलाय. नो बॉल आणि त्यावरती येतो हा उत्तुंग षटकार. षटकार देखील पाहायला मिळाला. पुढच्याच बॉल वरती कुणाल पाटील जी काही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये तो साकारतोय. फ्री हिटचा बॉल. खोलातला चेंडू होता, समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफला पाहायला मिळतं. सिंगल येईल. फ्री हिटच्या बॉलची अपॉर्च्युनिटी मिस केली. सिंगल गेली आहे. येते एकंदरीत धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 12 धावा धावफलकावरती आहेत. सुदर्शनजी पाटील ताऱ्याचा तारा गुणलेखकातील आज आमच्या सोबत जॉईन आहेत. 2 ऑफिशियल्स. एका बाजूला तुम्ही दीपकजी बोराडे एनआर पॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर हेड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अगदी त्यांच्या साथीला गणेशजी बाविस्कर घाटकोपरचे पंच आज आपल्यासोबत जॉईन झालेले पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा अध्यक्ष स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय प्रवीणजी घासे साहेब. यावेळेला पॉइंटला कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिपण्यात आलाय. पहिल्या बॉल फेस करत असताना बादल मात्रे back to the pavilion. एक चांगला झेल इथे पाहायला मिळाला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये फलंदाज पहिला बादल मात्रे बाद होत असताना पाहायला मिळतोय. निशांत बर्तक या संघाची नेहमी ओळख राहिलेला पाहायला मिळाला. सीएचे बांधव आहे. त्याला देखील आपण या संघाच्या माध्यमातून पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये जिथे धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या त्या 12 बादल मात्रे बाद झालाय. नवीन बॅटर रितेश वारी. पहिला बॉल रितेश वारीचा वार. सारेच गार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. रितेश वारी दादर मधूनच सेट होऊन आलाय कदाचित, किंवा त्याने मोबाईल व्यतिरिक्त बॅटच आज चार्जिंगला लावली होती. आल्या मोठा प्रहार त्याच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळतं. लांब लचक स्ट्रोक त्याने केला. 18 धावा धावफलकावरती आहेत. केवळ एकंदरीत आपण पाहिलं ना तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
आज मी मराठी मैदान मोठी जुईमध्ये केवळ धुडगूस पाहायला मिळतोय की काय लाभांचा षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी जिला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. थोड्या वेळापूर्वी आपण फटाक्यांची आतिषबाजी पाहिली, आता षटकार आणि चौकारांची. पुढचा चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो आहे. एक सिंगल इथून येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने 19 धावा धावलक्यावरती पाहायला मिळतात. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावलक्यावरती पाहायला मिळाल्यात. दमदार सावध सुरुवात इथे होत असताना पाहायला मिळते. थोड्या वेळापूर्वी जशी सुरुवात झाली, टाळ्यांचा कडकडाट आवाज ऐकला, मला वाटलं कळवे आणि दादरची मॅच लागली आहे की काय. सुरुवात अशीच झाली होती. कारण मी म्हणतो ना की एक्झिबिशन मॅच करणं बाजूला सारा, आणि या मॅचेस जर का आपण जर का केलात ना, यापेक्षा अधिकच आनंद काही नाहीये. ऑन साईडला कुणाल काहीतरी वेगळा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतो आहे. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पावलेच्या षटकामध्ये खोऱ्याने धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. 19 बांधल्यात. एक फलंदाज बाद. बादल आपली छाप सोडू नाही शकला, जिथे मात्र तो बाद होत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या अंती 19 धावा धावलक्यावरती आहेत. या डीजेकडे जाऊयात आणि ऐकूया आता श्री स्वरा ऑडिओच्या माध्यमातून एक मधुर संगीत. श्री हॅलो. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय रमाकांतजी काशीनाथजी पाटील साहेब यांचं मंचावरती आगमन होताना पाहायला मिळते. सहर्ष स्वागत साहेब आपलं ग्रीष्मा एंटरप्राइजेसच्या भव्य दिव्य नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावा थांबवण्यासाठी विकेट हा की फॅक्टर राहतो. आपण क्रिकेटचं एक पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. विकेट मिळवाव्या लागतील धावा थांबवण्यासाठी, आणि त्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक विकल्प परेश पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. परेश पाटील पुढचा बॉल खोला टाकला होता. चेंडू रितेशसाठी, जिथे मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तद्वर घेतली जाणार एक केवळ सिंगल. आउटफील्ड मध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण निशांत वर्तकच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळत असतं. कॅज्युअल अप्रोच तो कदापि दाखवत नाही. वेगाने चेंडूवरती येतो, बॉलला फील्ड करतो. आउटफील्ड मध्ये एक वेगळ्या प्रतीचं क्षेत्ररक्षण असावंच लागतं, आणि ते इथे पाहायला मिळालं. सिंगल येथे धावफलकावरती 20 बनलेले आहेत. 20 ऑन दी बोर्ड. धावफलकावरती 20 आहेत. मैदानाच्या आतमध्ये रितेश वारी आणि त्याच्या साथीला कुणाल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. कुणाल पाटील ऑन स्ट्राईक. हॅलो हॅलो. याच दरम्यान आपल्याला या स्पर्धेमध्ये आगमन होताना पाहायला मिळेल हितेश महादेव ठाकूर साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळते. सहर्ष स्वागत हितेश महादेव ठाकूर साहेब. या स्पर्धेवरती प्रेम करणारी सारी मंडळी आणि मयूरदादा पाटील यांच्या नेतृत्वाने ही स्पर्धा, आणि त्यांच्या समेत जय गावण साहेब यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे जय गावण सर. बॅटची लिडिंग एज घेतली होती, स्टॉप केला हा चौकार असंच म्हणावा लागेल, कारण झेल काही होऊ शकला नव्हता. कॅरी नाही झाला बॉल. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. सिंगलला केवळ इथून येत असताना पाहायला मिळते आहे. 22 बनल्या आहेत. या षटकामध्ये परेश पाटीलने धाबा थांबवण्याचं कामकाज तो इथे करतोय. धाबा थांबवण्यामध्ये तो यशस्वी राहिलेला पाहायला मिळालाय. तितकेशी मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत. कुणालची बॅट अद्याप शांत आहे. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूवरती. तिथून पुढे या षटकामध्ये कमबॅक झालेलं पाहायला मिळालंय. आता मात्र रितेश वारीला मोर्चा बांधणी करावा लागेल. मोठे फटकेबाजी त्याच्या बॅटमधून किती येते ही देखील पाहणं बाब महत्वाची राहणार आहे. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कॉट बिहाइंड विकेट, सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का. रितेश वारी बॅक टू द पॅव्हेलियन.
रितेश वारी बाद होत असताना पाहायला मिळाला. हमरापूर प्रीमियर लीग नुकतीच पार पडली गेली आणि ज्याच्या माध्यमातून एक बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहिलं, जो बाद होत असताना आपण इथे पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर कुणाल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये त्याला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी एक बेस्ट कॅन्डिडेट म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं होतं, जो मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. नवीन बॅटर मैदानावरती स्वप्नील पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा अशा स्वरूपाचं षटक राहिलं. धावा आलेल्या नाही आहेत. एखाद्या मारवाड्याप्रमाणे हा पाटील गोलंदाजी करत असताना परेश पाटीलला आपण पाहतोय. धावा दिलेल्याच नाही आहेत त्याने. विकेट देखील प्राप्त केली आहे. मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालंय. पुढचा बॉल खोला टाकला होता, कबसला केला क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिटची नामी संधी इथे पाहायला मिळते आहे आणि एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्या. आज आयोजकांनी एक बाब चांगल्या दर्जाची केली. एकतर खऱ्या अर्थानं महेश शेठच्या माध्यमातून अगदी मी म्हणेन उरण तालुक्यामध्ये वेळेवरती उद्घाटनीय सोहळा पार पडला गेलाय. अशी एक मात्र स्पर्धा ग्रीष्म एंटरप्राइजेस चषक, याचं मी आवर्जून कौतुक करेन. कारण काल उरण प्रीमियर लीग मध्ये या गोष्टीचा उल्लेख सातत्याने केला होता. 7 वाजता करायचा उद्घाटनीय सोहळा पार पडायचा. यावेळेला खोलात टाकलाय. पंचांगडे लाऊड अपील लाईक बिफोर प्लम स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. फलंदाज स्वप्नील पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. स्वप्नील पाटील देखील बाद होत असताना पाहायला मिळाला. तिसरा धक्का इथे लागलेला पाहायला मिळतोय. खरं तर मी या गोष्टीची चर्चा करत होतो की उरण प्रीमियर लीग मध्ये ग्रीष्म एंटरप्राइजेस सुपर 8 मध्ये दाखल होत होता. कालचा दिवस मी तिथे होतो. त्या कारणास्तव या गोष्टीची चर्चा केली होती की उद्याच्या दिवशी ग्रीष्म एंटरप्राइजेसचं चषक येत आहे आणि कशा दर्जाचं आयोजन राहील, काय घडेल, काय बिघडेल, किती वाजता चालू होईल. आज मला वाटतं महेश शेठ आणि त्याच वेळेला सर्वांनी विचार केला होता क्लब बॉईजनी की 7 वाजता आपण पहिला बॉल डिलिव्हर्ड करावा. परंतु देवाला ते मान्य नव्हतं. दुःखद घटना गावामध्ये घडली. त्या कारणास्तव तितकंच काही आपण चालू करता आलं नाही. परंतु आयोजकांनी केलेल्या जे काही चांगल्या बाबी आहेत ना, त्यामध्ये आज मला आवर्जून एक गोष्टीचा विचार आवर्जून करावा असा वाटतो ना. गोवटणे गावामध्ये 3 टीम आहेत आणि तिन्ही टीमला एकाच दिवशी भिडवलंय. जे काय करायचं आहे तुम्हाला एकाच दिवशी करा. कोण सर्रस आहे आणि कोण पुढे येणार आहे ते गावामध्ये एकदाच कळून येईल. कारण मी अलीकडच्या कालावधीमध्ये ना सातत्याने म्हणतो की एका गावामध्ये हल्लीच्या घडीला 2-2 संघ येऊ लागलेत, 3-3 संघ येऊ लागलेत. याच्या आड घेणारे काही खेळाडूही आहेत. मला बॅटिंग मिळत नाही, मला बॉलिंग मिळत नाही, गावाच्या हिताची जास्तीची चर्चा करण्यात येत नाही, राजकारण मध्ये आड येतं आणि या कारणास्तव अनेक संघ बनतात. परंतु ते बाजूला सारून जर का एकीचं बळ दाखवलं, मला वाटतं की रायगड नव्हे तर ठाणे नव्हे तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ग्रामीण स्तरावरती तुम्ही एक महासत्ता बनवू शकता. त्यासाठी एकीचं बळ सर्वाधिक महत्वाचं असतं. आज 3 गोवटणेकर एकत्रितपणे भिडणार आहेत. खोलातला बॉल, यष्टीरक्षकाचा भेद, कॉट बिहाइंड विकेट, 1 मोर विकेट डाऊन. एका मागोमाग एक जणू काय हे फलंदाज सांगतात घालो तुम्ही येताना. 4था धक्का, फलंदाज बाद. आणि याच गोष्टीची मजा जास्तीची वाढते कारण डीजे मास्टर जर का आपल्या सोबतीचा आणि साथीचा असेल, आपल्या तालमीतला असेल ना, तर लज्जत आणखीन वाटते. श्री ऑडिओ. आणि याच दरम्यान आम्ही विनंती करतोय आदरणीय सन्माननीय शेखरजी भोईर साहेब यावं आपण मंचावरती. शेखरजी भोईर साहेबांना विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून की आपण प्लीज मंचावरती या. पुढचा बॉल
यावेळेला लोअर फुलटॉस बनवला होता. ऑन साईडला ऑन ड्रॉय केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. सिंगल इथूनही मिळते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. प्रतीक पाटीलने विकेट प्राप्त केली. मागील जर का 3 बॉलचा विचार, एकंदरीत मागील 4 बॉलचा विचार करायचा झाला तर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. एक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग लडखडू लागली आहे. अजय म्हात्रे आणि त्याच्या साथीला मैदानावरती आदर्श पाटील यांना आपण पाहत आहोत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आदर्श पाटील यावेळेला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 23. उलटा टाकला होता. कोलाट पाहायला मिळाला होता. डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षकाला बिझी ठेवलंय. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे. मी मराठीचं मैदान सर्वाधिक रायगडामधील बिझीएस्ट मैदान आहे. या मैदानावरती 4 ते 5 नाईटच्या स्पर्धा होत असताना पाहायला मिळतात. युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक देखील यावर्षी पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. कलाकारांवरती सर्वाधिक प्रेम करणारे प्रवीणजी घासे साहेब म्हणून ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं. नुकतीच कलाकार प्रीमियर लीग देखील पार पडलेली आहे. 24-4 लोअर फुलटॉस होता. फटका फसला. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सिंगल इथून मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा 25 बनलेल्या आहेत. धावा आलेल्या नाही आहेत. धावांसाठीची जद्दोजहद, धावांसाठीची कष्ट तुम्हाला उपसावे लागतील. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. एका बाजूला अन्वी निस्ती चिरले आणि त्याच्या अगेन्स्ट केल महागणपती चिरनेर. धावफलकावरती धावा 25. आडवा बाटने स्वाईप केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूच्या खाली वेल जज कॅच. ट्रॅप होता आणि किणेक मासा गळाला लागलाय. धक्का क्रमांक 5वा. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावेल. आडव्या बॅटने केलेला हा फटका लॉजी इथे डीप स्क्वेअर लेगला हा झेल इथे टिपण्यात येत असताना पाहायला मिळालाय. गेले अनेक रात्रींचा, गेले अनेक वर्षाचा, गेले अनेक स्पर्धांचा मला एक अनुभव चांगला आहे की गोवटणे संघ, मूर 11 गोवटणे संघ हा ज्या ज्या वेळेला नाईट मध्ये खेळताना मी ज्या ज्या वेळेला पाहिलंय त्या त्या वेळेला त्यांच्याकडे सुपर 8 सुपर 6 मध्ये जाण्याचा दांडगा अनुभव मी पाहिलेला आहे जवळून फारसा. विकेट इथे प्राप्त केल्यात. 6 फलंदाज बाद झालेत. कलाकार प्रीमियर लीग 12 जानेवारीला पार पडणार आहे आणि त्याचे एक संघ देखील पुरस्कृत केलेला प्रवीणजी घासे साहेब यांना पाहणार आहात. परंतु मैदानाच्या आतमध्ये एका मागोमाग एक बळीची टाळी. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला तसाच बाहेर आलाय. 7 फलंदाज बाद. धावा आहेत एकंदरीत 25. केला. गॅप मोठा आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सुई मधून धागा अलगत काढावा त्या रीतीने. चेंडू सीमा पार. हा चौकार. अजय म्हात्रेच्या बॅटमधून निघणारा हा दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. गॅप शोधला त्याने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध.
बेगाने खेळलेला हा फटका इथे पाहायला मिळाला. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. चला बॉल अवेलेबल असेल तरच तुम्ही तिथे धावपळ करा, अन्यथा सुरुवात करा पुढचा चेंडू घेऊ. क्या बात आहे. खरं तर गोवटणेकर आहेत आणि चेंडू लगेचच अवेलेबल करून देण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला बाउंड्री लाईन वरती आपण पाहत आहे. चौथा देखील आलाय. 1 क्षेत्ररक्षक केवळ लॉंग ऑफला तैनात करण्यात आलाय. पॉइंट कव्हर आणि थर्ड मॅन, मग हाय क्षेत्र जे रिकामं सोडलंय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, वाईड इज लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल वेगाने थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. काय बॉल पाहायला मिळालाय. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय परेश पाटील. अर्थात दुसरं षटक टाकतोय. अर्थात प्रतीक पाटीलला या पुढे दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळणार नाही. कदाचित त्याची जी हॅट्रिकचा बॉल आहे तो नेक्स्ट मॅच जर का या स्पर्धेमध्ये हा संघ खेळलाच न भूतो न भविष्यती, तर तो हॅट्रिकचा बॉल काउंट केला जाईल. फलकावरती धाबा स्थिरावलेल्या होत्या. यावेळेचा बॉल आडव्या बाटने आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. मैदानाच्या आतमध्ये अजय म्हात्रेने इथे कार्यक्रम केला. योग्य रीतीने ठोकलाय षटकार. अजय म्हात्रे आता मात्र एकटा लढतोय. धाबा गोळा करतोय संघाच्या हितासाठी. तो लढत असताना पाहायला मिळाला. 30 बांधल्यात. 30 ऑन दी बोर्ड. 30 धाबा, 35 धाबा धावलकावरती आहेत. 29 नंतर षटकार आला. 35 बनलेले आहेत. 35 ला 6. यावेळेला लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. मला त्या धोनी सिनेमा मधली एक ओळ आठवली. हम जानते इस खिलाड़ी को, बड़ा तगड़ा मारता है. आप कितने लोग देख रहे हैं इस ग्राउंड पे. अगर ये खिलाड़ी ज्यादातर रुका ना, मी म्हणेन की हा संघ जर का पुढचा सामना खेळला ना तर दादरकर आणखीन गर्दी करतील. 36 आहेत. 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. उरण अगदी आपण या मध्यभागी आणि अगदी त्याच वेळेला उरणच्या या प्रसिद्ध अशा मी मराठी क्रीडानगरीमध्ये आहोत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 तुम्ही पाहत आहात. क्लब बॉईज ग्रुप आयोजित असणारी ही स्पर्धा आणि तथा प्रमुख आयोजक आदरणीय मयूर शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा हा दैदिप्यमान असा सोहळा तुम्ही पाहता. यावेळेला बॅटची आतली कडा कॅरी झालेला नाहीये. बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. जिथे मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. सर गणेश बाविस्कर सर यांना तुम्ही बॉलिंग या बॅटिंग आणि पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतात. करडी नजर आहे त्यांची आणि रात्रीच्या समयी त्यांचे डोळे नेहमी चांगल्या दर्जाचं कामकाज करताना पाहायला मिळतात. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. राम म्हात्रे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. फटकेबाजी त्याच्या बॅटमधून येईल ही अपेक्षा आशा दादरकर निश्चित करत असताना पाहायला मिळतील. मिथुन 11 दादर या नावाने हा संघ खेळतोय. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने बनल्या त्या 36 ला 6. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. पडझड चालूच आहे. आडवा बॅटने ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन जोखीम बरी होती. रिक्स घेतलीये. तोटा झालेला नाहीये. धावा मिळाल्यात एकंदरीत 2. रिवॉर्ड चांगला आलाय. दुहेरी धावा इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्यात. यस, डीआरएस ची मागणी करण्यात येते. फिल्डिंग टीमने आपला डीआरएस इथे वापरण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डिंग टीम इथे डीआरएस वापरते. विशालजी पाटील सर, मॅन फ्रॉम रसायनी यांना तुम्ही पाहता. तिसरे अंपायर. हा ऍक्च्युअल थ्रो स्ट्रायकर यांकडे करण्यात आला होता. गॅदर केला, फेकी करण्यात आली आणि इथे मात्र आपण क्लोज व्ह्यू कॅमेराने पाहिलं तर हा नॉट आउट आहे. नॉट आउट होता आणि नॉट आउटच देण्यात येईल. नॉट आउट आहे. फिल्डिंग टीम आपला डीआरएस तुम्ही गमावलेला आहे. धावफलकावरती धावा 38. 38 ऑन दी बोर्ड. ऍक्शन रिप्ले तुम्हाला दाखवण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा 38 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 6 फलंदाज बाद झाले. 4 षटकांचा खेळ संपलाय. नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टनचं लक्ष वेधतोय.
अनबी निश्चित चिरले आणि त्याच्या अगेन्स्ट महागणपती चिरनेर. चला दोन्ही टीमचे कर्णधार लवकरात लवकर या. 4 षटक संपले. टॉस इनिंग ब्रेक मध्येच करण्यात येईल. जो कॅप्टन हजीर तो वजीर. जो कर्णधार उपस्थित त्याला टॉस जिंकला दिला जाईल आणि जो अनुपस्थितीत त्याला मात्र आपण फिल्डिंग करणं किंवा दुसऱ्या संघाने जो निर्णय घेतलाय त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. किंवा दोन्ही संघांना उपस्थितीत मॅच 4 षटकांची. पहिला बॉल इथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा राहिला होता. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात केली. वैभव पाटीलने 38 धावा फलकावरती आहेत. 38 ऑन दी बोर्ड. धाबा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. अद्याप एकही डबल पाहायला मिळालेली नाहीये. डॉट बॉल सर्वाधिक जास्त पाहायला मिळालेत. राम म्हात्रेने एक डबल घेतली आहे. पुढचा बॉल यावेळेला गली रिजन मध्ये डायरेक्ट हिटची नामी संधी इथे पाहायला मिळाली होती. पंचांनी हायफाय दिलं. 22च्या स्वरूपामधून धाव मिळेल ती एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने बधारते. धावफलकावरती धावा 39 आहेत. 39 ऑन दी बोर्ड आहेत. आजच्या रात्रीमध्ये चिरले संघ खेळतोय. अनबी निश्ची 11 चिरले आणि त्याच्या अगेन्स्ट महागणपती चिरनेर. ही दोन्ही गावं शेजारची आहेत, जवळची आहेत. दोन्ही गावांना आपल्या चांगल्या रीतीचा ताकदीचा अनुभव आहे. धावफलकावरती 39. चिरणे टीम कॅप्टन आलेला आहे. मी लक्ष वेधेत. यावेळेला इनसाइड आउट केलंय. डॅक्सचा कव्हरला उडवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक पोचेल तदवर मात्र चेंडूने मारली आहे बाजी. धावा मिळतील त्या 4. हा येतोय दणदणीत चौकार. एक्स्ट्रा कव्हरला चौकार आला. 43 धावा धावफलकावरती आहेत. क्लब बॉयज ग्रुप मोठी जुई आयोजित मयूर शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून. परंतु एक नाव चर्चेचा विषय राहता तीजी गावण यांना देखील तुम्ही पाहता. युवा प्रसिद्ध उद्योजक, एक डॅशिंग अशी पर्सनॅलिटी म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. क्रिकेटवरती त्यांचंही प्रेम चांगल्या दर्जाचं पाहायला मिळतं. धावफलकावरती धावा चौकाराच्या मदतीने 43 बनल्यात. 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. प्रवेशद्वारावरती आतिजी गावण यांचा एक फ्लेक्स तुम्ही एंट्रीवरती आवर्जून पाहू शकता. 43ला 6 आहे. शेवटच्या षटक प्रगतीपथावरती आहे. वैभव गोलंदाजी करतायत तर स्ट्रायकर एंडला आपण राम म्हात्रे यांना पाहतात. फटक्यांच्या शोधामध्ये, धावांच्या शोधामध्ये ते पाहायला मिळाल्यात. आज एक चांगली टीम संपूर्ण आयोजन कमिटीने मग क्लब बॉयजच्या माध्यमातून पाहायला मिळते. व्हाईट कलरचा संपूर्ण एक थीम त्यांनी आत्मसात केली आहे. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. फ्री होम डिलिव्हरी. ऋषिकेश म्हात्रेने हा झेल टिपला. धक्का क्रमांक 7वा. फलंदाज आणि खिणिक राम म्हात्रे बाद. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र झेल टिपण्यात आलाय. मी लक्ष वेधेन. अनबी निस्ती 11 चिरले टीम कॅप्टन आपण आलेला नाही आहात. आलेत. चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत. दोघे एकत्रित आले हातात हात घालून. त्या कारणास्तव एका क्षणाला असं वाटलं की एकाच गावाचा आलाय की काय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून पप्पनजी पाटील यांना देखील तुम्ही पाहताय. खरं तर हे गाव मोठी जुई गाव म्हटल्यानंतर कलाकारांचं गाव आहे आणि संपूर्ण रायगडातील या उरण तालुक्यातील सर्वाधिक मोठं गाव म्हणून या गावाला पाहिलं जातं. कलाकारांचं गाव. अनेक समालोचक या गावाने दिले, अनेक कलाकार दिले, अनेक आयोजक दिले. परंतु या गावाने एक गोष्ट आणखीन दिली आहे. एक क्लब बॉयजचं तुम्ही आयोजन पाहताय. अनेक ग्रुप देखील दिलेले आहेत याच गावाने. 43 ऑन दी बोर्ड आहेत. 7 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेले आहेत. एका मागोमाग एक चेंडू निर्धाव स्वरूपाचे येतात. वैभव पाटील डेट ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. आज स्वतः ग्रीष्मा या ठिकाणावरती उपस्थित आहे, जिच्या शुभ हस्ते आपण गणरायांचं पूजन देखील केलं. बॅकफुट लावून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक निशांत भारते घेतोय. फंबल झालाय. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. तिसऱ्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये 8वा धक्का लागलाय. 45 धावा धाव फलकावरती आहेत. 46चा पाठलाग करायचा आहे.
या 46 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. या आपण टॉसकडे वळणार आहोत, प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूयात, जिथे संयमजी घरात धाकटी जुई यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल, अक्षयजी पाटील. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच सर. आपण सर्वप्रथम पाहुण्यांचं स्वागत करूया, कारण बराच वेळ पाहुणे देखील थांबून राहिलेत. प्रथमतः आपण सन्मान करतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आली. स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय सन्माननीय प्रवीणजी बालकृष्ण घासे साहेब यांचा आपण सन्मान करूया. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूरदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण साहेबांचा करावा यथोचित सन्मान. 2 व्हीलर बाईक, एकदा जोरदार टाळ्याने आपण साहेबांचा इथे स्वागत सोहळा पाहतोय. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषकाचा हा सन्मान चिन्ह देऊन आम्ही करतोय साहेबांचा सन्मान. साहेब, आपण या स्पर्धेचा भाग बनलात. विशेष सन्मान आपण केलाय आणि त्यांच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. आदरणीय सन्माननीय मोठी जुई ग्रामपंचायतीचे माजी एक दमदार सरपंच दीपक शेठ भोईर साहेबांचा आपण विशेष सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्यांनी साहेबांचं आपण स्वागत करणार आहोत. आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सेकंड प्राइज तब्बल 75,000 रुपये, जोरदार टाळ्यांनी भव्य स्वागत साहेबांचं आपण करूया. पुढचा सन्मान आपण करूया. आदरणीय सन्मान्य सतीशजी कानडे साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 3ऱ्या क्रमांकाची भव्य दिव्य कॅश प्राइज मिळाले गेले त्याबद्दल त्यांचा जोरदार टाळ्याने आपण या ठिकाणी स्वागत सोहळा करूया. रोख रक्कम 35,000 सतीश शेठ कानडे साहेब, एक दमदार युवा उद्योजक, आणि मयूरदादा पाटील प्रेम ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषकावरती साहेबांनी प्रचंड प्रेम दाखवलं आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तब्बल 35,000 द्वितीय क्रमांकाची धनराशी. साहेबांचं विशेष आभार, जे योगदान तुम्ही या स्पर्धेला देताय. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेमधील एक सरप्राईज गिफ्ट देऊन साहेबांचा आपण सन्मान करतोय. पुढचा सन्मान आपण करणार आहोत. पुढचा सन्मान केला जाईल आदरणीय सन्माननीय प्रवीण शेठ पाटील साहेब यांचा आपण सन्मान करूया. आणि प्रवीण शेठ पाटील साहेबांकडून या स्पर्धेला तब्बल 33,333 रुपये, जोरदार टाळ्यांनी साहेबांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. हा भलं मोठं योगदान. तेजस शेठ भोईर आपण देखील या मंचावरती ज्यांचं आगमन ओम साई ट्रान्सपोर्टचे ते सर्व आहेत आणि त्यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत साहेब. पुढचा सन्मान आपण करूया मी आयोजकांच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय विठ्ठल शेठ मुंगाजी साहेब, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष, आणि साहेबांकडून आपल्याला या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक योगदान. जोरदार टाळ्यांनी स्वागत साहेबांचा आपण विशेष सन्मान करूया. नेतृत्व आणि या स्पर्धेसाठी साहेबांनी आर्थिक स्वरूपात तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक योगदान दिलंय. विशेष धन्यवाद. जे योगदान साहेब तुम्ही दिलं ते आमच्या स्पर्धेला फार महत्वाचं आहे, त्याबद्दल आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. हितेश महादेव ठाकूर साहेब, युवा उद्योजक, जसकार, आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आले. जोरदार टाळ्यांनी आपण साहेबांचं स्वागत करूया. सन्माननीय रमाकांत काशीनाथ पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत.
माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय सन्माननीय रमाकांतजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान. जोरदार टाळ्या उद्या साहेबांच्या स्वागतासाठी. सामना सुरू करा आपण. रमाकांतजी साहेबांकडून या स्पर्धेला रोख रक्कम 10,000 रुपये. थँक्यू सो मच साहेब, मनापासून आपला आभार. आदरणीय सन्माननीय कल्पेश शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी एक सायकल पुरस्कृत करण्यात आले. जोरदार टाळ्या आणि त्यांचं आपण स्वागत करूया. कल्पेश केतन A1 जोडी यांच्या माध्यमातून आपल्याला एक सायकल, त्यांचं विशेष आभार. भारतीय जनता पार्टीचे सल्लागार आदरणीय सन्माननीय देवचंदजी भोपी साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि या हर्षल देवचंद भोपी साहेब यांच्या शाखाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह देण्यात आले, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या उद्या. बरीचशी सन्मान चिन्ह आहेत आणि या साहेबांनी आपल्याला ते पुरस्कृत दिली. सहर्ष स्वागत साहेब आपलं देखील मनापासून. थोडीशी खेळाडूंची दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय कारण बराच वेळ झाला पाहुणे उपस्थित होते, त्यांचा सन्मान हा आम्ही करतोय. सर्वप्रथम पुढचा सन्मान आपण करूया. कल्पेश पाटील A1 जोडी आणि बलिरामजी भोईर यांचा आपण सन्मान, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 2 सायकल पुरस्कृत करण्यात आल्यात, त्यांचा विशेष सन्मान A1 जोडीचा आपण करूया. मी सर्वांना विनंती करतोय 2 सन्मान या ठिकाणी केले जातील. A1 जोडी कल्पेश पाटील यांचा सर्वप्रथम सन्मान. 2 सायकल साहेबांनी पुरस्कृत केल्यात. कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून 1 आणि A1 जोडी कल्पेश पाटील यांचा सन्मान आपण स्क्रीनवरती पाहतोय. आणि त्याच्यानंतर पुढचा सन्मान बलिरामजी भोईर साहेबांचा आपण करूया. A1 जोडीचा विशेष सन्मान 2 सायकल. सहर्ष स्वागत आणि आभार साहेब, जे प्रचंड मोठं योगदान या स्पर्धेला आपलं लाभलं. धन्यवाद, मनापासून आभार. आणि जय गावंड साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतोय. शेखरजी साहेबांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं देखील. जय गावंड साहेबांचा सन्मान करूया. बरेचसे सन्मान आता आपण केलेत. थोड्याच क्षणामध्ये मॅच कडे लक्ष वेधणार आहोत, पण तो राहिलेले सन्मान करूया आणि त्याच्यानंतर मॅच कंटिन्यू करू. टॉस साठी देखील जाणार आहोत. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. पाहुण्यांचं विशेष स्वागत. शेखरजी भोईर यांना पुन्हा एकदा आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतोय. साहेब या प्लीज मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत. आणि जाऊया टॉस करण्यासाठी. मी टॉस करण्यासाठी विनंती करतोय. स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे सर्व प्रवीण शेठ घासे साहेब यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करावा. दीपक शेठ भोईर साहेबांना देखील विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. A1 जोडी म्हणूया. प्रवीण शेठ घासे आणि दीपक शेठ भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस. सार्थक आपल्या सोबत आहेत आणि दुसरीकडे विवेक हातनोलकर. जास्त टॉस मध्ये आपण वेळ घेणार नाही आहोत कारण मॅच सुरू आहे. एकीकडे भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाचे कर्णधार तर दुसरीकडे महागणपती चिरनेर संघाचे कर्णधार आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. क्लब बॉईज मागितले आणि ग्रीष्मा पडलाय टॉस मध्ये. टॉस जिंकला विवेक, जास्त प्रश्न नाहीयेत. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही कॅप्टन्सला. अगदी चांगला परफॉर्मन्स तुम्ही द्याल. आणि जाऊया लगेच कमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया अक्षयजी पाटील सरांना. धन्यवाद. इस बार मैच चालू है. मोर 11 गोवटने बनाम मिथुन 11 इंडो टीमों के बीच का यह मुकाबला. पहले तो टॉस जीता मोर 11 गोवटनी टीम ने फील्डिंग करने का फैसला लिया और बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया था मिथुन 11 दादर टीम को. ये न्योता स्वीकार करते हुए 45 रन स्कोरबोर्ड के ऊपर आपको देखने को मिले और 46 रन की आवश्यकता है. पहली ओवर साहिल पाटिल डालते हुए पहले विकेट का पतन भी हो चुका है. अमोल मात्र बैक टू द डगआउट है. अभी निशांत वर्तक ये बल्लेबाजी करने के लिए आ चुके. इनायत नंबर 3. चलो टीम मीटिंग मत लीजिए. शेखर शेठ भोईर साहेबांकडून आपल्याला बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी, बेस्ट बॉलरची ट्रॉफी आणि त्याचबरोबर बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देण्यात आली.
आणि सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी देखील शेखर शेठ भोईर साहेबांकडून आणि रोख रक्कम 5,555 रुपये मनापासून शेखर शेठ भोईर साहेब आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. यावा आपण आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. इस बार चलते अब मुकाबले की तरफ. टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगी 6 रन. इस बार आपने देखा डिप एक्स्ट्रा कवर की तरफ एक चौका दगा, उसके बदौलत 6 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर मोर 11 गोवटने टीम बढ़िया प्रदर्शन करते आ रही है ये टीम. लेकिन इस बार अलग प्रतियोगिता है और अलग प्रतियोगिता में अब अलग टीम के साथ खेलते हुए इस बार मिथुन 11 दादर के विपक्ष में आप खेलते हुए 45 रन पहले सत्र में आए. 46 रन की आवश्यकता है, उसका पीछा करते हुए पहले ओवर के बाद यहाँ पे रन संख्या ऑन बोर्ड आपको देखने को मिलेगी 6 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर मोर 11 गोवटने. आणि पहा प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक मिळणार आहे. क्लब बॉईज ग्रुप मोठी जो आयोजित ग्रीष्म एंटरप्राइजेस चषक थोड्याच क्षणामध्ये आपण लकी ड्रॉला सुरुवात करतोय. प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षकांना इथून कूलर जिंकण्याची संधी मिळेल आणि त्याची मर्यादा आहे. फक्त 2 मॅचेपर्यंतच आपण कुपन चालू ठेवू आणि शेवटच्या मॅचच्या अगोदर आपण तो लकी भाग्यवान विजेत्याला कूलर देणार आहोत. त्यामुळे चला प्रेक्षक तुम्ही सज्ज व्हा, आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ या आणि कुपन घ्या. दामिनीताई पाटील, हेमाताई भोईर आणि अनिताताई गावंड यांच्या माध्यमातून आम्हाला 5 कूलर देण्यात आलेत आणि पहिल्या कुपनला आपण या ठिकाणी काही क्षणामध्ये सुरुवात करतोय. प्रेक्षकांना ही सूचना, आपण आपलं नाव नोंदवा. जर आपण आजच्या रात्रीतले भाग्यवान विजेता असाल तर तुम्हाला मिळणार आहे हा टॉवर फॅन, अर्थातच कूलर. पहली गेंद रितेश की यहाँ पे जड़बे करते हुए डॉट गेंद की जवाबती. यहाँ पे उछाल प्राप्त करते हुए तेज रफ्तार से डाली हुई गेंद टिप्पा खाने के बाद हरकत करती हुई गेंद, बरकत मिलती हुई गेंदबाज को डॉट बॉल की यहाँ पे फिर से एक बार समाप्ति. एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन. पीछा करने की कोशिश की थी बल्लेबाज ने लेकिन इस बार सफल नहीं रहे. डॉट गेंद के साथ प्रेशर बढ़ता हुआ गोवटने टीम के ऊपर. इस बार बढ़िया कलेक्शन देखने को मिला. ऑन ड्राइव यहाँ पे करने को यहाँ पे बल्लेबाज ने सोची थी और ये सोच काफी सही साबित होती हुई गेंद जाएगी बाउंड्री के बाहर. आता हुआ तनतनाता हुआ ये चौका है. छक्का अभी बाकी है, आगाज किया है, अंजाम भी अभी बाकी है. शुमारी की डॉट, उसके बाद जाचा परखा और खदेड़ दिया लॉन्ग ऑफ दायरे में. बढ़िया लॉफ्टेड यहाँ पे अपने ऑफ ड्राइव देखा, उसके चलते 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर. बढ़िया गेंद, तेज रफ्तार भरी गेंद डालती हुई रफ्तार के सौदागर है रितेश बारी. आप देख सकते हो साई ब्रिथ के माध्यम से जिस तरह से गेंद टिप्पा खाने के बाद तेज रफ्तार से विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए कम बैक करते हुए फिर से एक बार गेंदबाजी में रितेश बारी. सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा रितेश बारी की. फिर से पटकी भी गेंद, पीछा करने की कोशिश की थी लेकिन अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द वाइड लाइन. इसके बाद अंपायर का नतीजा आता हुआ जांचा पर का, उसके बाद अंपायर ने बता दिया वाइड. अंतरराष्ट्रीय क्रिकेट का 22वां रूल यहाँ पे इस्तेमाल किया जा रहा है और इसमें बढ़ोतरी हो जाएगी. अतिरिक्त रन यहाँ पे 1 रन के साथ 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर. लोअर बुल टॉस की गेंद ऑन द राइज खेला, यहाँ पे कवर ड्राइव देखने को मिला. डिप एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जाएगी यहाँ पे बाउंड्री के बाहर. मुंबई का मरीन ड्राइव, विराट कोहली का कवर ड्राइव और इस बढ़िया बल्लेबाज का बढ़िया कवर ड्राइव, ट्रैकिंग कवर ड्राइव के चलते आता हुआ ये तनतनाता हुआ चौका. निशांत भोईर इस बार रंग में आते हुए, ढंग में आते हुए. पहले शुरुआती निशार वर्तक, इस बार पहली गेंद डॉट, उसके बाद 1 रन सिंगल, फिर से एक बार 2 गेंदें डॉट और चौका डॉट चौका. इस बार बढ़िया शॉट सिलेक्शन देखने को मिला ऑफ ड्राइव के चलते. लॉन्ग ऑफ के तहत वहां पे फील्डर नहीं, यहाँ पे मिस फील्डिंग देखने को मिली और गेंद हाथ से छिड़कती हुई गेंद जाएगी बाउंड्री के बाहर. आता हुआ तनतनाता हुआ फिर से एक बार बैक टू बैक चौका. मयूर पाटील दादाजी आपल्या शानचा ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक आपला 1 नंबर ठरला. ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक आपला 1 नंबर ठरला. ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक आपला 1 नंबर ठरला.
19 रन एक विकेट के नुकसान के ऊपर मुर 11 गोवटनी टीम आने वाले 18 गेंदे और 27 की आवश्यकता होगी। यह आवश्यकता पूरी करने की जिम्मेदारी दो खिलाड़ियों ने अभी यहाँ पे ली है। पहला तो यहाँ पे साहिल गावन जो ओपनिंग बल्लेबाज के तौर पर आया था, तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी करते हुए निशांत वर्तक आप देख सकते हो। व्यक्तिगत 12 रनों का योगदान देते हुए निशांत वर्तक और साहिल गावन व्यक्तिगत 5 रन का योगदान देते हुए बढ़िया यहाँ पे क्रिकेट देखने को मिलेगा, क्योंकि पहले विकेट के पतन के बाद पारी को संभाला गया। निशांत वर्तक ने अभी तक लगभग 3 चौके जड़े हैं व्यक्तिगत पारी में, यहाँ पे 12 रनों का योगदान देते हुए टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 19 रन एक विकेट के नुकसान के ऊपर मूर 11 गोवटनी टीम आने वाले 18 गेंदे 27 की आवश्यकता होगी, दरकार होगी। यहाँ पे डिफेंस करने पड़ेंगे। दादर टीम को अगर जीतना है ना तो यहाँ से अटैकिंग गेंदबाजी करनी पड़ेगी, कोशिश की जाएगी, क्योंकि कोशिश यही एक ही रास्ता है सफलता का। वो कोशिश दोनों बल्लेबाज करते हुए और गेंदबाज भी करते हुए, दोनों टीम तगड़ी है और मुकाबला भी तगड़ा देखने को मिलेगा। एक तरफ गोवट ने और दूसरी तरफ देखा जाए तो दादर टीम एक पेन तहसील से बिलोंग करती है तो एक पनवेल तहसील से बिलोंग करती है। पेन और पनवेल के तहसील के बीच का यह मुकाबला आप देखने को मिलेगा। इस बार लेट कट किया, बढ़िया यहाँ पे संपर्क देखने को मिला। गेंद जाएगी बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। बढ़िया यहाँ पे तकनीक का इस्तेमाल करते हुए देखा कि गेंद थोड़ी स्लोअर आ रही है, यहाँ पे बाद में शॉट सिलेक्शन किया, गेंद को रास्ता दिखा, गेंद जाएगी डीप पॉइंट की तरफ 4 रन के लिए। सत्रह गेंदे और 23 की आवश्यकता है। 18 गेंदों में तय थे 27 चौके के बदौलत अब स्कोर में बदलाव देखने को मिलेगा, परिवर्तन देखने को मिलेगा। 17 गेंदे 23 की आवश्यकता है। गेंदबाजी बार के ऊपर गेंदबाज आप देख सकते हो साहिल पाटिल हायम एक्शन के साथ गेंदबाजी करते फिर से एक बार लेग कट स्लिप गए। यहाँ पे बिल्डर को हाथ को छूती हुई गेंद यहाँ पे थर्ड मैन क्षेत्र में जाएगी, तब तक के लिए यहाँ से रन मुकम्मल किए जाएंगे। 2 रन मुकम्मल किए जाएंगे। साहिल गावन जो ओपनिंग बल्लेबाज के तौर पर आए हैं 11 रन बना के अपना व्यक्तिगत योगदान देते हुए साहिल गावन अपने गोवटना टीम के लिए मूर 11 गोवटना टीम इस बार 16 गेंदे और 21 की आवश्यकता दरकार होगी गोवटनी टीम को जीतने के लिए। गेंदबाजी मार के ऊपर साहिल पाटिल राइट मोड़ विकेट गेंदबाजी करते हुए ऑन ड्राइव किया, गेंद जाएगी काऊ कॉर्नर की तरफ। 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाज ने छोर यहाँ पे बदला। जब तक के लिए गेंद फील्ड हो जाएगी तब तक के लिए छोर बदलते हुए दोनों बल्लेबाज। अभी आने वाली 15 गेंदे 20 की आवश्यकता है, दरकार पूरी करने की कोशिश दोनों बल्लेबाज करते हुए और गेंदबाज भी करते हुए। पहले सही यहाँ पे ओवर साबित हुआ था साहिल पाटिल का, महज 6 रन दिए थे 1 विकेट चटका के। इस बार लेट कट आपको देखने को मिलेगी। गेंद यहाँ पे आती हुई डीप पॉइंट की तरफ, बढ़िया यहाँ पे संपर्क देखने को मिला और बढ़िया संपर्क के तहत यह चौका भी बढ़िया सुपर से ऊपर। गाजला नावले गाजला न बाई माझा सोन्याने सजला नावले कहते बुजी को खाक कहते हैं और बैक टू बैक 3 चौके लगाने वाले बल्लेबाज को निशांत वर्त कहते हैं। मैन फ्रॉम गोवट ने इस बार मारना चाहते थे ऑन ड्राइव, लेकिन बल्ले के ऊपर ठीक से गेंद नहीं आई। यहाँ पे पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद, यहाँ पे 1 रन मुकम्मल किया जाएगा और रनों का और जो गेंदों का फासला है वो कम होते हुए टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगी 31 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 15 की आवश्यकता। इस बार बढ़िया यहाँ पे प्रॉपर टाइमिंग देखने को मिला, पुल, और ये पुल सक्सेसफुल होता हुआ बढ़िया लंबा आता हुआ बल्लेबाज के बल्ले से छक्का। साहिल पाटिल इस बार पहले ओवर में काफी असरदार साबित हुए थे, 6 रन दिए थे 1 विकेट झटका के। उसके बाद दूसरा ओवर देखा जाए तो उन्होंने 18 रन खर्च कर चुके थे, कोई भी विकेट नहीं मिला। इस बार 9 रनों की आवश्यकता होगी, 12 गेंदों में 9 रनों की आवश्यकता है।
37 यहाँ पे रन होगी ऑन बोर्ड आपको देखने को मिलेंगे। साहिल पाटिल ये गेंदबाज है और साहिल गावंड ये बल्लेबाज है। टोटल रन संख्या यहाँ पे देखने को मिलेंगे 37, लॉस ऑफ 1 विकेट। इस बार आने वाली 12 गेंदें 9 रनों की आवश्यकता होगी, दरकार होगी। गोवटना टीम को डिफेंस करना पड़ेगा, दादर टीम को यहाँ पे अधिकतम मेहनत लेनी पड़ेगी, मशक्कत करनी पड़ेगी। गेंदबाज को सटीक लाइन लेन के ऊपर गेंदबाजी करनी पड़ेगी। कमबैक हो सकता है दादर टीम का, लेकिन अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। इस बार बढ़िया संपर्क देखने को मिला, पुल शट हम पुल और दे यहाँ पे आता हुआ धक्का, आता हुआ बल्लेबाज के बल्ले से छक्का। अरे गोंधळे आला तो मोठी वाला तो कशात कम नाही र दादा, कशात कम नाही र आमच्या कल्पेश पाटील दादाच्या या नावात कम आहे र आमच्या अजय पाटील दादा। लेग ग्लांस करना चाहते थे, लेकिन इस बार विकेटों के अंदर पाए गए। अंपायर की उंगली खड़ी। 17-17-4 में रूल आया था अंतरराष्ट्रीय क्रिकेट में, LBW, और इसका इस्तेमाल करते हुए अंपायर उंगली खड़ी, जाओ मैदान से बाहर। विकेट नंबर 2, बैक टू द डगआउट। दंग होती सारे पाहून नए बल्लेबाज आ चुके इनायत नंबर 4 अमीश बात्रे। जीतने के लिए महज 3 रन की आवश्यकता है 10 गेंदों में। सचिन रमेश तेंदुलकर सर का जर्सी नंबर 10 और 10 गेंदें शेष है और जीतने के लिए 3 रन की आवश्यकता होगी। नए बल्लेबाज आ चुके हैं अमीश बात्रे ऑन स्ट्राइक। यहां पे बढ़िया संपर्क, बढ़िया टाइमिंग के चलते यहां पे छक्के के बदौलत मैच को फिनिश किया। 2011 में जैसे महेंद्र सिंह धोनी ने मैच को फिनिश किया था ना छक्के के बदौलत, उस तरह से आमिश मात्रे ने इस बार अलग ही रंग में, अलग ही ढंग में इस मुकाबले को फिनिश किया। कहीं मत जाइए, देखते रहिए ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 की ये जानदार शानदार ये प्रतियोगिता। लेकिन छोटा सा ब्रेक, ब्रेक में फिर से वापस आएंगे। तब तक के लिए सुनेंगे हम हमारे श्रीशा ऑडियो का सुमधुर संगीत।